आपण नाशिकमध्ये जाऊया। नाशिकमध्ये सुद्धा नागरिकांचा मोठा उत्साह दिसून येतोय। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी तिथे आहेत। मुकुल, अगदी डोंबिवली शहर असेल, गिरगाव असेल, पुणा असेल, सगळीकडे नववर्षाचं अगदी पारंपरिक पद्धतीने मराठमोळी संस्कृती दिसते या स्वागतामध्ये। नाशिकमध्ये काय चित्र आहे? इंदिरानगर पासून हे चारबाग चौक, साईनाथ नगर या मार्गे पेठेनगरहून लेखानगरला जाणार आहे आणि साधारणतः 10:30 वाजेच्या सुमारास नाशिकच्या विविध भागातनं ज्या शोभायात्रा येतात त्या एका ठिकाणी एकवटतात आणि त्यानंतर तिथे समारोप केला जातो। आपण बघतोय लहान मुली आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, तरुण आहेत, यांचा उत्साह अत्यंत दुणावलेला दिसतोय। मोठ्या उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये पारंपरिक वेश परिधान करून हे सर्व ढोल पथकाचे जे सदस्य आहेत हे आता मार्गस्थ झालेले आहेत आणि ही यात्रा इथून पुढे सुरू झालेली आहे। प्रत्येक ठिकाणी शहराच्या प्रत्येक भागामध्ये असाच एक जल्लोष बघायला मिळतोय। तालबद्ध, शिस्तबद्ध पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे। भारत माता की जयचा जय जयकार केला जातो, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या जातात आणि एकंदरीतच हिंदू वर्षाचं नाशिकमध्ये अत्यंत सुंदरपणे स्वागत झाले। आताच काही वेळापूर्वी इथून एक महिलांची रॅली, बाईक रॅली देखील मार्गस्थ झाली। एकंदरीतच महिला, पुरुष, लहान मुलं कोणीही मागे नाही, जो तो हिंदू वर्षाचं आपापल्या पद्धतीने स्वागत करताना नाशिकमध्ये बघायला मिळतं। मुकुल, तू आम्हाला दृश्य दाखव। नाशिकमध्ये पण उत्साह अगदी पाहण्यासारखा आहे। महिलांची कलापथक रस्त्यावर आहेत। पंचवटी परिसरात काय चित्र आहे? एकूणच तू जिथं उभा आहेस ती दृश्य आम्हाला दाखव, प्रेक्षकांना दिसू देत की कशी महिलांची कलापथक आहेत, कसा उत्साह आहे नाशिक शहरामध्ये। हे आता आपण बघतोय की शंखध्वनी झालेला आहे आणि आता ह्या ज्या महिला आहेत, हे जे मुलं आहेत, हे आता आपला वाजवायला सुरुवात करते। एक प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत, गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि हा बघतोय आपण ताशाने ताल घेतलेला आहे आणि ह्याच तालामुळे संपूर्ण आसमंत दणाणून सोडतोय। आपण बघतोय आपापल्या ज्या ढोलच्या काठ्या आहेत त्या वरती उंचावल्या जात आहेत। हा पहिली स्टेज असते कुठलाही ठेका धरण्याची, कुठलाही ताल धरण्याची आणि घोषणांद्वारे या तालातून नवीन वर्षाला स्वागत केलं जाते। संपूर्ण आसमंत तिथे दणाणून सोडतोय। आपण आता इंदिरानगर परिसरातल्या चारबाग चौकामध्ये आलो आहोत आणि हे बघतो आपण एक प्रकारचा ठेका इथे धरला गेलेला आहे। माझ्या मागच्या बाजूलाच इथे गुढी उभारलेली आहे आणि त्या गुढीचं आत्ताच नाशिकमध्ये जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांच्याकडून पूजन झालेलं आहे आणि ते सर्व इथले कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ नागरिक असतील, ते आता या रॅलीमध्ये एक एक करून सहभागी होताना आपल्याला दिसून येत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।